नमस्कार, मी उज्ज्वला शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दोन रेसिपीज दाखवणार आहे, मटन करी आणि मटन रस्सा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथं मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण हे फोडणी टाकूया। हे बघा, मटन फोडणी टाकण्यासाठी मी इथं कुकर घेतलेला आहे, त्याच्यात एकच पळी तेल घातलेलं आहे। मटन लवकर शिजत नाही म्हणून कुकरमध्ये आधी शिजवून घ्यायचं आहे। मी याची करी आणि रस्सा दोन्ही बनवणार आहे म्हणून आधी शिजवून घेत आहे कुकरमध्ये। आता हे तेल गरम झालं की याच्यात हे चांगलं स्वच्छ धुतलेलं मटन घालायचं आहे। बघा, सगळं मटन ह्याच्यात घातलेलं आहे। हे लगेच हलवायचं नाही आहे, तेलात घातल्यावर 2-3 मिनिटांनी मगच हलवायचं आहे। बघा, हे आता चांगलं हलवून घ्यायचं आहे। हे बघा, असं चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे 5 मिनिटं। ह्याच्यात चांगलं तेलात परतून घेतल्यावर थोडीशी हळद घालायची आहे। हे बघा, अर्धा चमचा आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात आता अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे बघा, हे सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात ना कडकडीत गरम पाणी ओतायचं आहे। मी रस्सा करणार आहे म्हणून पाणी जरा जास्त घेत आहे। हे बघा, आणि ह्याच्या शिट्ट्या काढायच्या आहेत। मी हे 5 शिट्ट्या काढत आहे। तुमच्या कुकरप्रमाणे तुम्ही 3 किंवा 5 जशा असतील तशा काढून घेऊ शकता। हे बघा, मटन करी बनवण्यासाठी इथं मी गरम मसाला घेतलेला आहे। 1 चमचा जिरे, 2 चमचा सफेद तीळ, हे वेलदोडे आहेत 6 आणि 4 काळी मिरी, 4 लवंग, 4 दालचिनी, 1 चमचा खसखस आहे। आणि त्याच्या करीमध्ये दाटसरपणा येण्यासाठी इथे थोडेसे मी मखाने घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ना करी खूप छान होते आणि दाटसर होते। आणि ह्या कलरच्या ह्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हा मसाला भाजून घेऊया। इथं मी मसाला भाजण्यासाठी एक पातेलं ठेवलेलं आहे, ते थोडंसं गरम झालं की याच्यात हे मसाले भाजून घेऊया थोडेसे। हे बघा, इथं गरम मसाले सगळे बारीक गॅसवर भाजलेले आहेत। हे आता आपण थंड करायला काढून ठेवूया। एकदम छोटासा चमचा तेल घातलेला आहे, त्याच्यात आता एक मोठा कांदा बारीक उभा असा चिरून घ्यायचा आहे स्लाइस, आणि हा चांगला तेलात भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत मसाल्यासाठी। हे बघा, असा लालसर करून घ्यायचा आहे, चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। हे बघा, असा खरपूस असा चांगला कांदा असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। आता हा आपण गार करायला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। हे बघा, इथं मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात हा कांदा भाजलेला घेतलेला आहे। त्याच्यात हे बघा, खोबरं मी हे भाजून फ्रीजमध्ये मी ठेवते म्हणून हे भाजलं नाही आहे, हे थोडंसं अर्धी वाटी घ्यायचं आहे। आणि हा गरम मसाला जो भाजलेला आहे तो पण ह्याच्यात घालून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला थोडंसं असं वाटून झाल्यावर ना याच्यात हे बघा, अर्धा चमचा ही भाजलेली कसुरी मेथी आहे, ही घालून परत एकदा थोडंसं वाटून घ्यायचं आहे हा मसाला। म्हणजे कसुरी मेथीचा हा स्वाद आहे ना, तो ह्या मसाल्यामध्ये खूप छान उतरतो आणि मटन करी रस्सा खूप छान होतो, चविष्ट एकदम। बघा, असं एकदम बारीक असं स्मूथ असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। हे बघा, 5 शिट्ट्यांमध्ये हे मटन छान असं शिजलेलं आहे। इथं मी पाणी वेगळं आणि मटन वेगळं केलेलं आहे। हे बघा, असं छान शिजलेलं आहे। हे आता मटन करी बनवणार आहे आणि ह्याचा रस्सा बनवणार आहे। बघा, मटन करी बनवण्यासाठी इथं मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 3 पळी तेल घातलेलं आहे। आता तेल तापल्यानंतर हा जो मिक्सरला वाटलेला मसाला आहे तो घालायचा आहे। असा मसाला घातलेला आहे तेलात भाजण्यासाठी। बघा, इथं मी 1च चमचा फक्त रश्श्यासाठी ठेवलेला आहे हा मसाला। हा तेलात चांगला मसाला भाजून घेऊया।
बघा मसाला थोडासा भाजल्यानंतर इथं मी हे बघा 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालायची आहे. तुम्हाला टोमॅटो घालायचे नसतील तर तुम्ही थोडंसं 1 वाटी दही घालू शकता आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. चांगलं तेलात असं दोन्ही हे भाजून घ्यायचं आहे. बघा असं चारी बाजूने असं तेल सुटेपर्यंत आणि असे होल येऊपर्यंत मसाला चांगला तेलात भाजून घ्यायचा आहे. आता याच्यात हे शिजवलेलं मटण जे आहे ते घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. हे चांगलं परतल्यानंतर आता याच्यात 2 चमचे मी ही घरगुती चटणी घालत आहे. ती घालून मिक्स करायची आहे. आपण मटण शिजवताना हळद घातली होती म्हणून हळद नाही घालायची. मीठ फक्त जरासं हे चांगलं एकजीव होऊ दे आणि मग मीठ चेक करूया. मीठ लागलं तर वरून परत घालता येईल. हे बघा हे असं चांगलं मिक्स करून ना एक 5 मिनटं झाकून ठेवूया. बघा इथे मटणाचा रस्सा बनवण्यासाठी मी हे पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे. हे बघा 2 पळी तेल घातलेलं आहे. आता याच्यात तो मगाशी मिक्सरला लावलेला हा थोडासा मसाला आहे ना हा घालून चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. चांगला हा मसाला परतल्यानंतर त्याच्यात 1 चमचा हे मी चटणी घालत आहे घरात असलेली. तुमची जी घरात साठवण्याची चटणी आहे ती तुम्ही घाला. हे बघा आता चांगलं हे तेलात चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. चांगलं असं तेलात हलवल्यानंतर हा जो सूप काढलेला होता हा घालायचा आहे. हे बघा असं. आता याच्यात ना थोडंसं उकळलेलं चांगलं उकळलेलं पाणी घालायचं आहे. हे बघा असं तुम्हाला जितका रस्सा करायचा आहे तेवढं पाणी घालायचं आहे. थोडंसं आता उकळी येऊ देऊया. रस्सा आता चांगला उकळला आहे. त्याच्यात मी चेक केलं मीठ थोडंसं कमी आहे म्हणून थोडंसं मीठ घालत आहे आणि परत वरून ना असं थोडीशी अर्धा चमचा कसुरी मेथी घालत आहे. ही भाजून बारीक केलेली आहे आणि परत ह्याच्यावर असं कोथिंबीर चिरलेली घालायची आहे बारीक एकदम. आता हा रस्सा रेडी झालेला आहे. हे बघा आता हलवून घ्यायचा आहे. छान एकदम. हे बघा असा पातळ असा रस्सा करायचा असतो. महापिता पण येतो आणि भाताबरोबर खाता येतो किंवा भाकरीबरोबर चुरून खाता येतो. तर हा रस्सा रेडी झालेला आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे. छान असा हे बघा तवंग पण छान आलेला आहे. हा आता मटणाचा रस्सा रेडी झालेला आहे. मटण करी पण रेडी झालेली आहे. थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी थोडंसं मीठ घालत आहे आणि परत ह्याच्यात ना वरून हे अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा किती छान झालेली आहे मटण करी. हे बघा हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मस्त अशी करी रेडी झालेली आहे. हे आता चांगलं मिक्स करून झालं की मटण करी रेडी झाली. हे बघा किती सुंदर झालेली आहे. चला आता ताट वाढायला घेऊया. हे बघा हे आहे मटण करी. ही बघा किती सुंदर झालेली आहे. हे बघा आता हे मटण करी वाढत आहे. हे बघा हे बघा किती सुंदर झालेली आहे मटण करी. हा आहे मटणाचा रस्सा. हा बघा किती सुंदर झालेला आहे आणि वास पण खूप छान येत आहे. हे बघा तवंग कसा छान आलेला आहे.
ही मटण थाळी रेडी आहे. हे मटण करी आहे. ही ज्वारीची भाकरी आहे. हा रस्सा आहे मटणाचा. हा आहे इंद्रायणी राईस रश्श्यासोबत खाण्यासाठी. आणि हे आहे कांदा. आणि हा आहे लिंबू. मटणाची थाळी ही छानपैकी रेडी केलेली आहे. तर ही मटण करी आणि हा रस्सा ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. कशी वाटली माझी मटण करी आणि मटण रस्साची रेसिपी? अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी पण आहे. तर करून बघा तुम्ही ही रेसिपी. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यस क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईल. तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.